नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर विखे पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जे की अहिल्यानगर शहरातील एकमेव चांगल्या दर्जाचे फिजिओथेरपी कॉलेज मानले जाते। या व्हिडिओमध्ये आपण या कॉलेजची फीज काय असेल, या कॉलेजचा कट ऑफ अंदाजे किती जातो, स्कॉलरशिप असेल, नीट 2025 मध्ये हॉस्टेल अदर फीज किती घेतात, या सर्व गोष्टींबाबत आपण विचार करूया। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विखे पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हा खूप मोठा कॅम्पस आहे। म्हणजे त्यामध्ये MBBS चा कॅम्पस आपल्याला पाहण्यास मिळेल, फिजिओथेरपीचा कॅम्पस पाहण्यास मिळेल, अदर अलाइड कोर्सेसचा कॅम्पस आपल्याला यामध्ये पाहण्यास मिळेल। त्यामुळे कॉलेज व कॅम्पस हा खूप मोठा आहे। आता आपण याच्या फीज बद्दल विचार करू। तुमचं 85% मेरिट सीट मध्ये ऍडमिशन झालं, कॅप राऊंड 1, 2, 3 असेल तर ओपन कॅटेगरीसाठी ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फी मिळून तुम्हाला 1,42,000 रुपये फी असेल। EBC EWS साठी 71,000 रुपये फीज, OBC आणि SCBC साठी 79,992 रुपये फी, SBC साठी 17,984 रुपये फी, VJ आणि NT 123 साठी 17,984 रुपये फी आणि गर्ल्स कॅन्डिडेट असतील ओपन EWS OBC SCBC मधील त्यांना पण 17,984 रुपये फीज, SC व ST साठी 0 फीज आकारली जाते व 15% NRI अगेन्स्ट 15% NRI कोटा 1,42,000 रुपये फीज या कॉलेजची आहे। आता हॉस्टेल सर्वांसाठी हॉस्टेलची फी कंपल्सरी 80,000 रुपये, सिक्युरिटी डिपॉझिट 20,000 रुपये घेतलं जातं, जे की तुम्हाला तुमचा कोर्स संपल्यावर रिफंडेबल असेल। इलिजिबिलिटी फीज असेल, UDF फी असेल, प्रोरेटा फी असेल, अशा प्रकारची टोटल फीज साधारण सगळी मिळून तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे। अशा प्रकारे ओपन कॅटेगरी असेल तुमची 2,48,824, EBC EWS साठी 1,77,824 रुपये, OBC साठी 1,83,416 रुपये, SC ST चा विचार केला 1,03,424, हॉस्टेल प्लस मेस पकडून तुम्हाला ही फीज असेल। आता BPTS साठी एक टॉपचं कॉलेज आपण मानू शकतो। कॅम्पस मोठा आहे, जसं तुम्हाला सांगितलं कॅम्पसमध्ये MBBS असेल, फिजिओथेरपी असेल, फार्मा असेल, अदर इंजिनिअरिंग असेल, इत्यादी कोर्सेस अवेलेबल आहेत। नीट 2025 मध्ये लो मार्क्सवरही तुमचं ऍडमिशन होऊ शकतं। जसं की या वर्षीचा नीटचा कट ऑफ आहे तो खूप कमी जाईल व तुम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग केली, 85% मध्ये तुम्ही समजा पार्टिसिपेट केलं, एक तर तुम्हाला मेरिटच्या सीट्स पाहण्यास मिळतात व एक तुम्हाला मॅनेजमेंट किंवा IQच्या सीट्स पाहण्यास मिळतात। आता ज्या मेरिटच्या सीट असतात त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला साधारण ओपन कॅटेगरीसाठी या कॉलेजमध्ये साधारण तुम्हाला 100+ मार्क्स असणे आवश्यक आहे। OBC साठी 95+ मार्क्स असतील तर तुमचं ऍडमिशन होऊ शकतं। SC कॅटेगरीसाठी 80+ मार्क्स व ST कॅटेगरीसाठी 45 ते 50+ मार्क्स असतील तर तुमचं ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊ शकतं। VJ कॅटेगरीचा विचार केला, VJ कॅटेगरीमध्ये 90+ मार्क्स, NT1 कॅटेगरीसाठी 90+ मार्क्स, NT2 साठी 70+ मार्क्स व NT3 कॅटेगरीसाठी 85+ मार्क्स असतील तर तुमचं ऍडमिशन होऊ शकतं। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या फिजिओथेरपीसाठी लास्टला IQ म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटाचे राऊंड्स होतात। आता इन्स्टिट्यूशनल कोटाचे राऊंड झाले तर कट ऑफ हा खूप कमी जातो। तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार स्कॉलरशिपही अवेलेबल आहे व तुम्ही प्रायव्हेट स्कॉलरशिप हॉस्टेल मेस साठीही अप्लाय करू शकता। तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील किंवा ऍडमिशन प्रोसेस मध्ये पेड काउन्सिलिंग पाहिजे नसेल तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा। आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नीट मध्ये खूप कमी मार्क्स असेल, कितीही कमी मार्क्स असतील तरी आमच्या टीम मेंबर्सला तुम्ही कॉन्टॅक्ट करा। आमचे टीम मेंबर्स तुम्हाला एका चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देण्यास नक्कीच मदत करतील। याच्या व्यतिरिक्त अदर काय तुमचे डाऊट असतील, BMS MBBS BHMS किंवा फिजिओथेरपी टॉपचे फिजिओथेरपी कॉलेजेस घ्यायचे असतील तर खूप कमी मार्क्सवर देखील तुमचे फिजिओथेरपीमध्ये ऍडमिशन होऊ शकते, ते पण एक टॉप 2 टॉप कॉलेजेसमध्ये। चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्याचा फायदा असा होतो की आपल्याला प्लेसमेंट्स असतील किंवा सॅलरी असेल नंतर आपल्या आयुष्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरतात। त्यामुळे चांगलं कॉलेज निवडणं हे खूप गरजेचं आहे। फ्री काउन्सिलिंग ग्रुप जॉईन नसेल केला तर जॉईन करा व पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर वरील नंबर 9730 89 89 60
या नंबरवर नक्कीच मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील व अदर काही डिटेल्स पाहिजे नसतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा मग व्हॉट्सअपला मेसेज करा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.